छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये जवळपास 9 वर्षाच्या नंतर नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या अंतर्गत आज बूथनिहाय मतदार यादी प्रकाशित झालेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्या वेळेला आम्ही ही मतदार यादी घेतली तर ही मतदार यादी घेतल्याच्या नंतर माझे मित्र ऋषिकेश जोगळकर या ठिकाणी आम्ही दोघांनी ज्या वेळेला त्याच्यात अभ्यास करायला चालू केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये चुका या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 23,515 ही अंतिम मतदार यादीमध्ये आकडा होता आणि त्याच्यानंतर 23,491 जी यादी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास काही नावं या ठिकाणी कमी झालेली आहे। ती नावं कुठं गेलेली आहे, त्या नावांचं काय आणि ते लोक मतदानापासून वंचित राहणार आहेत, त्यांना त्यांचा हक्क बजावता या ठिकाणी येणार नाही। हा अतिशय गंभीर मुद्दा आम्ही रिटर्निंग ऑफिसर यांना हा मांडलेला आहे हा मुद्दा। परंतु राज्य निवडणूक आयोग असू द्या किंवा इतर कोणी तत्सम अधिकारी असू द्या, हे अशा पद्धतीनं वागत आहे का ते भाजपचे कार्यकर्ते आहे का काय, अशी आम्हाला या ठिकाणी शंका या ठिकाणी येत आहे। तदनंतर आम्ही त्यांना सांगितलं का ह्या ज्या याद्या आज तुम्ही बूथनिहाय प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या प्रसिद्ध करताना जे अनुक्रमांक दिलेले आहे 1 ते 1000 आणि 1000 पासून 1001 ते पुढं 1000 2000पर्यंत असं त्यांनी यायला पाहिजे होतं, परंतु तसे न करता त्यांनी 1 ते 1001 दुसऱ्या मतदार यादीमध्ये परत 1 ते 1000 आणि तिसऱ्या यादीमध्ये परत 1 ते जे काही 250, 300, 400 राहणार आहेत, 500 राहणार आहेत ते अशा पद्धतीनं त्यांनी तिघांना जे नंबरिंग करताना फार मोठी चूक केलेली आहे, ज्याच्यामुळं आपल्याला मतदार शोधताना फार मोठी अडचण या ठिकाणी येणार आहे। ही सुद्धा गंभीर बाब आम्ही या ठिकाणी सांगितलेली आहे। त्याचसोबत जी मतदार यादी त्यांनी प्रारूप केली होती तदनंतर त्यांनी प्रारूपच्या नंतर अंतिम मतदार यादी केली होती, त्याच्यामध्ये आडनाव पहिलं होतं आणि मुख्य नाव नंतर होतं। ज्या पद्धतीनं समजा माझं नाव कागदी जमीर खान अफजल खान या पद्धतीनं माझं नाव प्रारूपमध्ये पण होतं आणि अंतिममध्ये पण होतं, परंतु बूथनिहाय यादी करताना त्यांनी जमीर खान अफजल खान कागदी या ठिकाणी असं केलेलं आहे। त्याच्यामुळं जुन्नरचे मतदार शोधताना फार मोठी अडचण या ठिकाणी शेवटच्या दिवशी होणार आहे आणि ती अडचण होऊ नये म्हणून रिटर्निंग ऑफिसर यांच्याशी आम्ही ती चर्चा केली आहे। त्यासोबत नंबरिंगचा सुद्धा मुद्दा आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने सांगितलेला आहे। अनुक्रमांक बदलले, नावं बदलली, त्याच्यानंतर अजून एक गंभीर विषय त्यांनी घेतलेला आहे का EVM मशीन जे आहेत, आमचं म्हणणं या ठिकाणी असं होतं का ज्या EVM मशीन आहे त्या EVM मशीन ह्या सेपरेट असायला पाहिजे होता। म्हणजे नगराध्यक्षाची एक सेपरेट, उदाहरणार्थ नगराध्यक्ष 1 प्रभाग 1 मधला अ आणि प्रभाग 1 मधला ब अशा 3 मशीन असायला पाहिजे होता। असे न करता त्यांनी एकाच मशीनमध्ये 9 जे उमेदवार आहे त्याच्याखाली नोटा आणि त्याच्याखाली एक जागा ब्लँक ठेवून परत त्याच्यात त्यांनी त्या प्रभागाचा उमेदवार घेतलेला आहे आणि दुसऱ्या मशीनमध्ये त्यांनी परत उर्वरित उमेदवार या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती जी मतदार EVM मशीन आहे ती जोडताना फक्त एकच लूपिन त्या ठिकाणी दोन्ही मशीनला वापरले जाणार आहे। याच्यामुळं आम्हाला फार मोठी दाट शक्यता या ठिकाणी वाटत आहे का मतदान या ठिकाणी फार मोठं मॅनिप्युलेट होण्याची दाट शक्यता आम्हाला दिसून येत आहे। ही सुद्धा गंभीर बाब आम्ही त्यांना सांगितलेली आहे, परंतु त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न देता ओढवाडीची उत्तरं दिलेली आहे। तदनंतर आम्ही महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर इकडचे जे प्रभारी आहे बाबू नायर साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला त्वरितपणे तक्रार अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या नावाने द्यायला सांगितलेलं आहे आणि ती तक्रार अर्ज आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला देऊन तिथून ते राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करून या मशीन ह्या सेपरेट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जर असं असेल, मला तर दाट शक्यता अशी वाटते की ज्या अनुषंगाने भाजपने ऐन वेळेला युती तोडली शिवसेनेसोबत, तर युती तोडण्यामागं त्यांचं काय उद्याच्या निवडणुकांमध्ये मॅनिप्युलेशन करण्याचं प्रोग्राम आहे का काय, आणि अशी दाट शक्यता अशी आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच्यामुळे एक गंभीर बाब आम्ही या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरच्या निदर्शनास आणलेले आहे आणि हे करत असताना आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर न देता
आता आम्ही त्यांना सांगितलं आहे का तुम्ही मंचरला बघा, खेडला बघा किंवा ज्या ज्या ठिकाणी नव्या नगरपालिका आहे त्या ठिकाणी बघा. मूळ मुद्दा असा आहे का 9 वर्षावर नंतर निवडणुका होत असल्या कारणामुळे बऱ्याच गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे. बरेच अधिकारी जुने या ठिकाणी रिटायर झालेले आहे. नवीन अधिकारी या ठिकाणी निवडणुका हाताळत आहेत. ही बाब का जुन्नरची आम्ही मंचरला फोन केला तर अजून त्यांना काय तिकडचं समजतच नाही त्यांना काय प्रकार चालला आहे. आम्ही जुन्नरचे नागरिक, दक्ष नागरिक आहोत. आम्ही जशा बूथच्या याद्या बघितल्या आम्हाला हा गोंधळ समजला आणि हा गोंधळ समजल्यानंतर आम्ही इमिजिएट रिटर्निंग ऑफिसरची चर्चा केली आणि चर्चा केल्याच्यानंतर ह्या सगळ्या बाबीत आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहे. आणि ह्या बाबी फक्त जुन्नरपुरत्या मर्यादित नाही. जर असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्र या निवडणुकांमुळे ॲफेक्टेड होणार आहे आणि या निवडणुकांमुळे फार मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि एका पक्षाला या ठिकाणी मॅनिप्युलेट करून विजयी करण्याचा मानस असा दिसून येतो की काय, अशी या ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे.